अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलची सरशी झालेली आहे। समर्थ पॅनलचे सगळे 14ही उमेदवार विजयी झालेत। याआधी बिनविरोध निवड झालेल्या 3 पैकी 2 जणांनी समर्थ पॅनलला पाठिंबा दिलेला होता। मेघराज राजे भोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावरती एक हाती सत्ता आली आहे। चित्रपट महामंडळासाठी कालच मतदान पार पडलं। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देतात। विजय, महामंडळाच्या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष जे होते मेघराज राजे भोसले यांचं संपूर्ण समर्थ पॅनल विजयी झालेलं आहे। अगदी बरोबर आहे यामिनी, कारण आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। राजकीय हस्तक्षेप झाला अशा पद्धतीचा आरोप आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता आणि तब्बल 9 वर्षांनं पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा समर्थ पॅनलने आपली सरशी लगावलेली आहे। कारण मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालचं जे पॅनल आहे त्यांच्या 14ही जागा आहेत त्या निवडून आलेल्या आहेत। याच्या आधी 3 ज्या जागा आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वर्षा उसगावकर यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर एक हाती सत्ता आहे ती आता या अखिल भारतीय चित्रपट महामंडळावरती समर्थ पॅनलची आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, विजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।